भाजप राष्ट्रीय अध्यक्ष निवडणुकीला तुर्तास स्थगिती. जे.पी. नड्डांकडे काही काळ राष्ट्रीय अध्यक्ष पदाची धुरा. लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळांची निर्दोष मुक्तता प्रकरणी अंजली दमानियांकडून भुजबळांच्या दोषमुक्तीला आव्हान. मुंबई उच्च न्यायालयात आजची सुनावणी तहकूब, तर पुढील सुनावणी 12 जूनला होणार. डॉक्टर वळसंकर आत्महत्या प्रकरणात नवे पुरावे. आत्महत्येपूर्वी काही व्यक्तींशी संपर्क साधल्याचं उघड. आत्महत्येपूर्वी वळसंकरांचे 4 जणांना फोन. यवतमाळ जिल्ह्यात 14 पाकिस्तानी नागरिकांचं वास्तव्य. पाकिस्तानी नागरिकांना शोधून काढण्याचे मंत्री अशोक उईके यांचे आदेश. पाकिस्तानची स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड. भारतीय विमान एअरस्पेस बंदीचा पाकिस्तानलाच फटका. लांब लचक प्रवासाने पाकिस्तानचं कोट्यवधींचं नुकसान. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर. आमदार सचिन कल्याण शेट्टींच्या पॅनलचा दणदणीत विजय. काँग्रेस नेत्यांना सोबत घेतल्यानं भाजपला फायदा. मुंबईत म्हाडाकडून जवळपास 5,000 घरांची लॉटरी निघणार असल्याची माहिती. म्हाडाचे सीईओ संजीव जयस्वाल यांची माहिती. ठाणे जिल्ह्यातील वज्रेश्वरी देवीच्या यात्रेला सुरुवात. नाशिक पालघरमधून भाविक यात्रेसाठी दाखल. 30 एप्रिलपर्यंत सुरू राहणार देवीची यात्रा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.